ನಮಸ್ಕಾರ ಸ್ನೇಹಿತರೆ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಶಿವಕ್ ನಾಯ್ಕ್ ಮೀಡಿಯಾ ನ್ಯೂಸ್ ಒಳಗೆ ಸ್ವಾಗತ. ಸ್ನೇಹಿತರೆ, ನಾವು ಈಗ ಲಾತೂರು ಜಿಲ್ಲೆಯ ಔಸಾ ತಾಲೂಕಿನ ಕಿಲ್ಲಾರಿ ಅಂತ ಒಂದು ಊರು ಇದೆ. ಆ ಊರಲ್ಲಿ ಪುರಾತನ ಕಾಲಿನ ನೀಲಕಂಠೇಶ್ವರ ಮಂದಿರ ಇದೆ. ಆ ಮಂದಿರವನ್ನು ಬಹಳಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿದೆ ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಜನರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾನು ಈಗ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ತೋರಿಸೋದಕ್ಕೆ ನಾನು ಈಗ ಕಿಲ್ಲಾರಿ ಊರಿಗೆ ನಾವೀಗ ನಡೆದಿದ್ದೀವಿ. ಅಲ್ಲಿನ ಸುಂದರವಾದ ದೃಶ್ಯವನ್ನು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಸ್ನೇಹಿತರೆ, ಈ ವಿಡಿಯೋ ಹಿಂದಿ ಮತ್ತು ಮರಾಠಿ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಒಳಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ನೀವೆಲ್ಲರೂ ನೋಡಬೇಕು. वंदे वासुदे ईश्वरं सेनमो मुक्ताय दावते सद्वां सेनमो मोक्षे सहस्राक्षाय निविशे अतयस्य सत्वानोहं जगदं कृणुमः प्रमुञ्च धनवाने सत्मुरत्निरोचरम्मा याशते हस्त निशोप्रत्वा भगोप अवतप्त धन सत्वागुं सहस्राक्षेशति सुदे निशरिशल्लानामको श्वेन सुनाभव विजयं नमकुप्रतनो विशल्लवनो आगुंत अन्वेषणेश्वा अग्रसन निशंगदेः याति विशिष्टं अस्ति भवते देवना दयास्मनिच्छदिक्मय प्रविच्च नमस्ते अर्थधनियन्ततिः कृष्णवे भवाभ्यामुसते नमो भव्यन्ततनुने प्रीतिधनुनो एतस्मानोरणो विशुद्धः अतोविश्वस्वस्ते अस्मिन्निदेहि तं नमस्तेया अस्तु भगवान् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरुषाय त्रिप्रांताय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः।
हर ओम दिति नमकादि प्रथमोऽनुवाकः हर ओम हिरण्यभावे ओम नमो हिरण्यभावे सेनेन दिशंचपते नमो वृक्षभ्यो हरिकेशभ्यो पशुनंपते नमो नमः सिद्धराय विष्णुमते गतिनंपते नमो नमो वरभूषाय विवेदिनी भव्यदिनी नंपते नमो नमो गुरुविदिने कृष्णनंपते नमो नमो भवस्याय जगदनंपते नमो उपाध्यक्ष साहेब नमस्कार. नमस्कार. मी आलो आहे आळंद तालुका कलबुर्गी डिस्ट्रिक्टमधून, म्हणजे कर्नाटकवरून. म्हणजे आपलं इथं लोकांनी सांगितले श्रावण महिन्यात लई प्रसिद्ध मंदिर आहे आणि लई चांगलं यात्रा भरते इथं. ती यात्रा बघण्यासाठी आणि दाखवण्यासाठी
मी तुमच्यापाशी आलेलो आहे. बरं. मग आता हे आपलं मंदिराचं डिटेल मला सांगितलं पाहिजे. ते हे मंदिर आपलं काय पुरातनकालीन मंदिर आहे काय आपण बसवलेलं आहे, मी हे सगळं डिटेल मला मीडियामध्ये सांगायला पाहिजे. मी प्रकाश एस.एम. पाटील, मूळ किल्लारीचाच. त्या देवस्थानचा मी सध्या उपाध्यक्ष आहे. माझ्यासोबत आहेत ते सुभाष लवार साहेब आहेत, ते पण माझ्यासोबत त्या देवस्थानच्या कमिटीवर मेंबर म्हणून आहे. अशोक गावकरे म्हणून सध्या अध्यक्ष आहेत. ही आमची 7 जणांची बॉडी आहे. खरं तरी निळकंठेश्वर मंदिर हे फार पुरातत्व काळातलं आहे. इतिहास तर ह्या निळकंठेश्वर मंदिराचा 2,500 ते 3,000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. कारण हे तेरणा नदीच्या काठावरचं देवस्थान आहे. हो. जसं आपल्याला एक तेरणा गाव आहे, त्या गावाचा इतिहास जवळ 3,000 वर्षापूर्वीचा आहे, तेरणा बेसिन. तसं हे सुद्धा मंदिर जे आहे 2,500 ते 3,000 वर्षापूर्वीचं आहे. आणि याची आख्यायिका आहे वेगळी, कारण की ही जी पिंड आहे ही स्वयंभू पिंड आहे. पूर्वी इथं अरण्य होतं, नुसतं जंगल होतं. त्यावेळेस इथं चरायला गाई गुरंढोरं येत होते. मग त्यावेळेस गाय त्या मालकांना, ज्यावेळेस तो गुराखी चरायला आला त्या मालकानं विचारलं की ही गाय दूध का देत नाही. मग त्यानं सांगितलं बाबा एका ठिकाणी जाते आणि आपोआप सगळा पाना ही गाय सोडते. मग ते मालकानं असं विचार केला की आपण प्रत्यक्षात जाऊन बघूया. मग ते प्रत्यक्षात आले आणि जिथं गाय पाना सुटते तिथं त्याने खोदकाम केलं किंवा काय आहे नेमकं बघावं. त्याला हे नैसर्गिक पिंड सापडलं. तर हे पिंड अशी आहे की बाबा तिथं स्वयंभू पाणी आहे खालून. ते पिंड जर उकळली तुम्ही बघितली, वर एक शिवलिंग टाईप आहे आणि चारी बाजूनं पाणी वाहतं पाणी आहे. 24 तास पाणी वाहतंय तिथं. एवढा दुष्काळ झाला, एवढं संकट आले इथं, पण पाणी कधी कमी होत नाही. पाणी फक्त काय अघटित घटना जर किल्लारी गावात घडली, कोण चांगले माणसं वारली वगैरे संत असलेले, तर पाणी मात्र पिंडीतलं आपोआप निकामी होत आहे, पाणी ड्राय होत आहे. आणि वरून कितीही पाणी सोडलं, 10ची मोटर जरी सोडली तर पाणी भरून येत नाही. एक 2-4 दिवसात पुन्हा पाणी आपोआप येत आहे. त्या पिंडीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, त्या पिंडीच्या आजूबाजूला जवळ 1000 फुटाचे बोर आहेत. 1000 ते ड्राय आहेत बोर, पण ह्या पिंडीला मात्र स्वयंभू पाणी आहे. भूकंप 1993ला झाला, त्यावेळेस सुद्धा पिंडीतलं पाणी कमी झालं. मग भूकंप झाल्यानंतर शरद पवार साहेब आपले मुख्यमंत्री होते, त्यांनी इथं विद्यापीठाला सांगून इथं फोर्स अप्लाइड मेकॅनिक्सचा फोर्स लावून बघायची कोशिश केली किंवा पाणी कुठलं आहे. त्यांनाही काय अंत लागला नाही. सॅटेलाईट बघितलं तर सॅटेलाईटमध्ये पूर्ण हॉलो आहे, रिकामा आहे, पोकळी आहे. तर आपल्याला निसर्ग काय सांगते, नेम असं सांगते की पोकळी असेल तर पाणी वर येत नाही, काय फोर्स असले. मग इथं तर वाहतं पाणी आहे 24 तास तुम्हाला. म्हणजे हे वैशिष्ट्य आहे त्या देवस्थानचं. आणि ह्या टाईपची पिंड तुम्हाला अख्ख्या भारतामध्ये कुठंच बघायला मिळत नाही. अशी स्वयंभू पिंड आहे निळकंठेश्वरी. ही यात्रा आमची राखी पौर्णिमा झाली की दुसऱ्या दिवशी आमची निळकंठेश्वरची यात्रा असते दरवर्षी. आणि एक 10 ते 11 ते 12 दिवस यात्रा असते. आणि 12 दिवसामध्ये या निळकंठेश्वरच्या ह्याच्यात आजूबाजूच्या पंचकुशीतले सगळे लोक आपले जे काही नवस बोललेले आहेत, काही इच्छा व्यक्त केल्या आहेत, ते फेडण्यासाठी येतात. तर 2-3 टाईपचे इथं नवस फेडायची प्रथा आहे. एक तर पैसे लावले जातात, वर आपण बघितला मूर्तीच्या वर पैसे लावले जातात, काही नारळाच्या स्वरूपामध्ये इथं बोललं जाते. आणि समजा ज्यांना मूल वगैरे होत नाही ते नवस बोलले की त्या खिडकीतून नारळ ते मुलाला अर्पण केल्यासारखं आहे. एक खाली आपलं शॉल धरतात आणि वरून मुलाला सोडलं जातं ते शॉलमध्ये. अशा टाईपचे 2-3 हे आहेत. स्वयंभू पिंड आहे, इथं दरवेळेस अभिषेक होतोय. किमान एक 10 ते 15,000 अभिषेक ह्या 10-12 दिवसामध्ये इथं होतात. अशा प्रकारची यात्रा आहे. सध्या यात्रेला जत्रेचं स्वरूप आहे, कारण की आजूबाजूच्या पंचकुशीतून म्हणा, इतर जे काही नोकर वर्ग होता ते सगळे लोक अगदी मनोभावे इथे येऊन प्रार्थना करतात आणि दर्शन घेण्यासाठी इथं येतात. अशा टाईपची एक यात्रा इथं आहे. अन्नदान होत आहे. रोज एक 10,000 लोकांचं अन्नदान आहे. त्या गावातले लोक वगैरे स्वयंभू दान देतात. इथं जमीन वगैरे काही नाही. ह्या स्वयंभू लोक स्वखुशीने इथं दान देतात. दरवर्षी ते अन्नदान आहे, पैसे जमा होतात, निळकंठेश्वरची यात्रा निघते. आणि सुरुवातीला यात्रा ज्या दिवशी राखी पौर्णिमा आहे दुसऱ्या दिवशी यात्रा निघते. इथून पालखी इथं जवळच आपलं ईश्वरढव म्हणून आहे, म्हणजे निळकंठेश्वरचा भाऊ मानला. त्या भावाला भेटण्यासाठी निळकंठेश्वरला आम्ही घेऊन जातो पालखीत घालून. ते भावाला भेटतात आणि असं म्हणलं जाते भाऊ सोबत येत असल्यामुळं पालखीचं वजन वाढत आहे. नैसर्गिक आहे, वजन वाढलेलं कळतंही आपल्याला. ते आहे 12-13 दिवसानंतर पुन्हा नंतर ज्या दिवशी विसर्जन असतं अख्ख्या गावामध्ये आपण मिरवणूक काढतो.
विसर्जित करतो. हे जे उत्सव मूर्ती आहे हे फक्त 9 ते 10 जेव्हा यात्रा असते त्यावेळेसच काढली जाते, त्याच्यानंतर ठेवले जाते. अशा टाईपची ही आमची यात्रा असते. हा साहेब, तुम्हाला एक विचारायचं, तुम्ही हे वाहतं पाणी जे पिंडाखाली आहे म्हणतात, हां पण जे वाहतं पाणी तुम्ही पिंडीच्या बाजूने खोदून पाहिलंय का तुम्ही? नाही, मधून नाही, नाही. मधून हे आदरच आहे, हां. कम्प्लीट वाहत जाते, मधून काही निघत नाही ते. मग असं दिसलंय का आपल्याला कुठे कधी वाहता आहे म्हणून? नाही, वाहतंय असं दिसेल हो. बाहेर पाणी निघते ना ते. हां, हां. हां, पाणी लेवल राहते, हां. पाणी जर काढलं तीर्थ हां. म्हणून आपोआप पाणी येते पुन्हा. म्हणजे आपल्या ते पिंडीमध्ये जे पाणी आपण घालत होता आता अभिषेकला, नाही, ते निघते बाहेर. हां, ते ऑटोमॅटिक निघतंय. बाहेर निघते हां. आणि मधून सुद्धा पाणी वाहत राहते त्याचं. असं. हां, म्हणजे पिंडीपाशी येऊन अजून पाणी वाहत जाते हा, का? वाहतं. असं आपल्याला नैसर्गिक खालून बबल झालेले दिसतात. हां. खालून जे आहे, खालून बबल येणे म्हणजे ऑक्सिजन आहे आणि वाहतं पाणी आहे. वाहतं. हे त्याचा स्रोत आहे, त्याच्यामुळं आपल्याला दिसतंय पिंडीतून आपल्याला हवा आलेली केलेली वगैरे त्या हिशोबानं आहे सगळ्या गोष्टी. काय अडचण नाही. आणि स्वयंभू पीठ असल्यामुळे त्याचं काय नाही, हे असली स्वयंभू पीठ तुम्हाला अख्ख्या भारतामध्ये कुठं बघायला मिळेल काय मला शंका आहे. हां, सर. कारण की या पिंडीला दर्शन घेण्यासाठी सगळे जगद्गुरू आलेत, सगळे महासंत येऊन गेलेले आहेत या इथे. आणि आपोआप कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या रूपानं ते येऊन परस्पर दर्शन घेऊन जात असतात. हुकम झाल्यानंतर आम्हाला कळालं की जगद्गुरू आपल्या आपल्या परीने येऊन दर्शन घेऊन जातात. चारी पीठाचे शंकराचार्य असतील, इतर काही लोक असतील, इतर पीठाचे सुद्धा जे काही मोठे गुरु आहेत ते येऊन दर्शन घेऊन जातात. धन्यवाद.